दलित पॅंथरचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ ढाले यांना विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि दलित पॅंथरचे संस्थापक राजाभाऊ ढाले यांना प्रदान करण्यात आला। त्यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी सांगितले, ज्या तुलनेत आदिवासी दलित समुदाय पुढे यायला पाहिजे होता तेवढा तो येऊ शकला नाही, अशी खंत व्यक्त करत त्यांनी अनेक विचारांवर प्रकाश टाकला। शिका, संघटित व्हा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्यावर, विचारावर निष्ठा ठेवूनच यापुढची वाटचाल ही सर्वांना त्या ठिकाणी करावी लागणार आहे आणि त्यासाठी समाजातील दुर्बल असतील, वंचित असतील, उपेक्षित, मागास अशा सर्वच घटकांना सोबत घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकडे आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। तर काय आश्चर्य आहे, काय वाईट आहे, काय चूक आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी हीच गोष्ट या देशामध्ये केली आणि यामुळे ते मोठे झाले, ज्योतिबांचा वसा घेऊन ते पुढे गेलेले। तेव्हा नवीन जग घडावं, नवीन विचारसरणी यावी, समता यावी, बंधुत्व यावं, स्वातंत्र्य यावं, लोकशाही खऱ्या अर्थाने घडावी, यासाठी या लोकांचं अमूल्य योगदान आहे। आणि त्या कुठल्या तरी परंपरेच्या नंतर आमच्यासारखे लोक आले, ते संधी मिळाली म्हणून आलेले, जागा खाली म्हणून आलेले, जाहिरात जरी दिली नसली तरी आम्ही याच्यामध्ये आलो। त्याचं कारण हे आहे की इतके उच्च विचार करणारे लोक, इतके त्यागी लोक, इतके विद्वान लोक आमच्या देशामध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एक महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रात एक देश आहे असा आता प्रश्न पडतो। इतर सगळं चांगलं घडतंय, सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढणारी परंपरा सुद्धा इथेच आहे, अन्यथा तुम्हाला सापडणार नाही। अन्याय झाला तरी पेपरमध्ये येत नाही, त्याची गणती होत नाही, इथं मात्र ते होत आहे। परंतु इथला अन्याय संपला पाहिजे ही भावना घेऊन आम्ही जे जन्माला आलो ते आंबेडकर काळातले लोक जे आहोत त्याच्यामध्ये आम्हाला करायला खूप वाव होता आणि वाव आहे, परंतु केलं करू दिलं जात नाही म्हणा किंवा आणखी काय प्रलोभनाला आमचे लोक बळी पडतात म्हणून म्हणा, परंतु या जवळ मोठ्या होत नाही, मध्ये मारल्या जातात। चेहरा पुरोगामी आणि कृती प्रतिगामी या आपल्या देशामधल्या सर्व जातींचं ब्रीद आहे, सर्व जे जात म्हणून जगतात त्यांचं ते ब्रीद आहे। आणि म्हणून जात नष्ट होत नाही, जाती नष्ट करण्यासाठी ज्योतिबा फुल्यांनी जे काही केलं, कार्यक्रम दिला, तो आजही राबवला पाहिजे। पाण्याची नळी सुद्धा, पाणी थेंब 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 योजना जी आता आलेली आहे ती ज्योतिबाने सुरुवातीला त्या मंत्रीच्या शेतामध्ये केलेली आहे। तर हे जे काय आम्ही पाहतो त्यामुळं मला कोणी शिव्या दिल्या तर मला त्याचं दुःख नाही आणि कधी दुःख वाटणार नाही, कारण इथं त्या प्रतिगामी लोकांची संख्या जास्त आहे आणि आम्ही ही भाषा बोलणारे लोक कमी आहोत। याच्यामध्ये पुण्यामध्ये आता वाढ होते याचा मला आनंद आहे या कार्यक्रमामुळे।